ज्याला हायकोर्टाने कर्तव्य शून्य ठरवलं, ज्याच्या अकार्यक्षमतेवर दंडाची चपराक बसली, तोच अधिकारी पुन्हा मुंबईच्या तिजोरीवर डल्ला मारायला सज्ज. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या हातांना अश्विनी भिडे यांनी सत्तेचं तर का फासलं? पहा विस्टा न्यूजचा सर्वात मोठा गौप्यस्फोट. आज ज्यांना संपूर्ण देश मुंबई मेट्रो वुमन म्हणून ओळखतो, त्या अश्विनी भिडे यांच्या हाती जेव्हा मुंबई महापालिकेचं सुकाणू सोपवण्यात आलं, तेव्हा एकच चर्चा होती, आता भ्रष्टाचारांच्या लंकेला वेसन घातली जाणार. स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडे यांच्या स्वरूपाने भ्रष्टाचाराच्या राक्षसावर ब्रह्मास्त्र सोडल्याचं बोललं जात होतं. मात्र दुर्दैव असं की भ्रष्टाचाराचा नायनाट करायला निघालेल्या याच आयर्न लेडीला भ्रष्टाचारानेच आपली पहिली विषारी सलामी दिली आहे. ज्या अधिकाराच्या कार्यपद्धतीवर खुद्द मुंबई उच्च न्यायालयाने जळजळीत ताशेरे ओढले, त्याच जयदीप मोरे यांना घनकचरा व्यवस्थापन विभाग नियोजनच्या कार्यकारी अभियंतापदी पुन्हा विराजमान करणं हे कोणतं भ्रष्टाचार निर्मूलन? जयदीप मोरे यांची ही नियुक्ती म्हणजे आयुक्तांची हतबलता आहे की पडद्यामागच्या कोणत्या तरी अदृश्य शक्तीचा दबाव? हा खरोखरच गहन विषय आहे. या प्रकरणाची मुळं 2024-25च्या कालचक्रात रुतलेली आहेत. जयदीप मोरे जेव्हा घनकचरा व्यवस्थापन नियोजनच्या कार्यकारी अभियंता पदावर होते, तेव्हा कंत्राटदारांना मोकळं रान देऊन महापालिकेचं नुकसान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर विभागाच्या अतिरिक्त कार्यभार सांभाळताना सौंदर्यीकरणाच्या नावाखाली त्यांनी जो काळा बाजार मांडला, त्याचे पडसाद थेट मुंबई उच्च न्यायालयात उमटले. माननीय न्यायमंत्री रवींद्र घुगे आणि अभय मंत्री मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जयदीप मोरे यांच्यावर शब्दाचे तेजाब ओतले. न्यायालयाने त्यांना स्पष्ट शब्दात झापलं की द कॉर्पोरेशन हॅड ओव्हरलुक्ड द ऑर्डर्स, इनिशिएट ॲक्शन फॉर फेल्युअर टू डिस्चार्ज ड्युटीज. म्हणजे या अधिकाऱ्याने कायद्याला कैराची टोपली दाखवली आणि ते कर्तव्यात द्रोही ठरले. या गलिच्छ कारभाराबद्दल मोरे यांची विभागीय चौकशी अद्याप प्रलंबित आहे. त्यांच्या अकार्यक्षमतेचा आणि भ्रष्टाचाराचा दुर्गंध इतका तीव्र होता की न्यायालयाने त्यांना चक्क 11 रुपयाचा दंड ठोठावला. हा दंड म्हणजे केवळ एक आकडा नव्हता, तर त्यांच्या प्रशासकीय प्रतिमेवर ओढावलेला तो कलंकित वार होता. याच नाटकातला दुसरा चेहरा म्हणजे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे तत्कालीन प्रमुख अभियंता प्रशांत तायशेट्टे. या महाशयाने मिठी नदीच्या गाळ उपसा प्रकरणात चक्क 65 कोटीचा महाघोटाळा करून प्रशासनाचं तोंड काळं केलं. या संदर्भात आझाद मैदान पोलीस ठाण्यात एक गुन्हा नोंद आहे. त्याचा क्रमांक आहे 75/2025. तायशेट्टे आणि मोरे या जोडगोळीने घनकचरा व्यवस्थापन विभागात जो घनकचरा करून ठेवलाय, तो पाहून साक्षात भ्रष्टाचारही लाजेने मान खाली घालेल. त्या प्रकरणातील चौकशीचा ससेमिरा पाठीशी असतानाही दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी कोणत्या तरी अदृश्य हाताने जयदीप मोरे यांना पुन्हा त्याच खुर्चीवर बसवलं आहे. भ्रष्टाचारात अखंड बुडालेला मोरे यांना पुन्हा मिळालेली ही खुर्ची म्हणजे त्यांच्या वादग्रस्त कामगिरीला दिलेली शाही बक्षीस आहे का, की एखाद्या बड्या राजकीय नेत्याने मुख्यमंत्र्यांना चकवून त्यांच्या डोक्यावर कमळ धरलंय आणि हा भ्रष्टाचाराचा कळस रचलाय? स्वच्छ कारकिर्दी असलेल्या अश्विनी भिडे यांच्याकडून अशा मलिन नियुक्तीची अपेक्षा मुंबईकरांना नव्हती. यामागे भिडे यांची अगतिकता आहे की त्यांनाही या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा मोह आवरला नाही. या प्रशासकीय व्यभिचाराबद्दल विस्टा न्यूज आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे रोखठोक जाब विचारणार आहे. पण प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? भ्रष्टाचाराचे हे चोचले प्रशासनाला कुठल्या खाईत नेऊन टाकतील?
जर आयुक्तांनी यावर मौन पाळलं तर मग महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने भ्रष्टाचाराचा द्वेष करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारापर्यंत विस्टा न्यूजचा कॅमेरा निश्चित पोहोचेल. सत्य बाहेर येईलच. तोपर्यंत आणि त्यासाठी विस्टा न्यूज मराठी पाहत रहा. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.